दौंड तालुक्याच्या कडेठाणमध्ये काल संध्याकाळी एका मजूर महिलेवर बिबट्यानं हल्ला केला आणि तिचा मृत्यू झाला। त्यानंतर आज सकाळी पुन्हा हातवळणमध्ये ऊसतोडीच्या फळ्यामध्ये ऊसतोड मजुरावर देखील बिबट्याने हल्ला केल्याचा प्रयत्न उघडकीस आलेला आहे। लोक भयभीत झालेले आहेत आणि त्यामुळे काय करावं हे लोकांना कळत नाहीये। हा दौंड तालुक्यातील हातवळणचा ग्राउंड रिपोर्ट तुम्ही पाहू शकता। नमस्कार, महान्यूज लाईव्ह मध्ये आपलं स्वागत। मी आता सकाळ आहे हातवळणच्या एका ऊसाच्या शेतामध्ये जिथं ऊस तोडणीचं काम सुरू आहे। परंतु मागील काही दिवसापासून दौंड तालुक्यातील काही गावांमध्ये बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ घातला आहे। मागील महिन्यातच केळगाव बोरीपर्दी चौफुळ हद्दीत एका बिबट्यानं 6 महिन्याच्या चिमुकल्यावर हल्ला करून त्याचा बळी घेतल्याची घटना ताजी होती। ही घटना ताजी असताना दुसरी घटना काल कडेठाण हद्दीत घडली। शेतात काम करणाऱ्या एका 50 वर्षाच्या महिलेवर बिबट्याने हल्ला करून तिचाही बळी घेतला। ह्या घटनेमुळे दौंड तालुक्यात बिबट्याने अक्षरशः धुमाकूळ नरभक्षक बिबट्या झालेला असल्यानं शेतकरी वर्ग अक्षरशः भयभीत झाला असून त्याची दुसऱ्या दिवशी म्हणजे आजच तिसरी घटना घडली की बिबट्या शेतात ऊस तोड काम करणाऱ्या मजुरांवर बिबट्या हल्ला करण्याचा प्रयत्न होता, मात्र ते प्रसंगाने ते थोडक्यात बचावले। आपण त्यांच्यासोबत आता ऊसाच्या शेतात आहोत। आपण जो प्रत्येक दिवशी त्यांनी काम करताना पाहिले त्यांच्यासोबत नेमकं कसा प्रसंग घडला आणि काय नेमकं घडलं ते आपण जाणून घ्या। काय घडलं तुम्ही आता ऊस तोडताना काम करता? आमच्या बाया जेव्हा होत्या का त्या सकाळी आल्या 6 वाजल्याच्या नंतर इथं बायांना माल बांधित होत्या, तर तो तिथून डायरेक्ट आल्यानंतर बायांवर हल्ला करण्याचा प्रयत्न होते, पण ते जे काका होते काकांमुळे ते वाचलं। पण किती वाजता आलतो तुम्ही? 6 वाजता। 6 वाजता काय झालं? काय 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 बिबट्याच होता ना ते? हा, बिबट्याच होता। सकाळी 6 वाजता आम्ही माल बांधायला आलो, त्याच्यामुळे काका आले इथं संडसला, त्याच्यामुळे आम्ही ते वाचलो। इथं निघला होता। किती एक होतं का? एक होता। अशा प्रकारनं काय 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 प्रकार नेमका घडला? सकाळी आलते बाईत तोडायला ती बांधायला, तिथून बिबट्या निघाला। मग किती दिवसापूर्वी तुम्हाला हा परिसर दिसतोय का? यापूर्वी कधी पाहिलाय का बिबट्या इथं? सारखंच पाहतोय आता आम्ही, सारखंच पाहतोय। मग ह्या बाबत वन विभागाला काही कळवलंय का? नाही ना, त्यांना किती फोन लावला तरी म्हणतात बिबट्याचं पाऊल नाही, काही नाही। ज्यावेळेस धरत्यात त्यावेळेस येतात आणि जात्यात घेऊन पैसे देतात, हे करतात आणि दाबतात जिथं त्यांनी पुढे पैसे देतात। ऍक्शन त्यांनी काय घ्यायला पाहिजे ना थोडीफार। काही लेकर आहे बारखाली छोटी छोटी पोरं घेऊन काम करणार, मग ती मागट होत्यात बारखाली लेकर, त्यांना बघावं लागतं पुढं। ह्या ठिकाणी आपल्यासोबत खाली ग्रामस्थ पण आहे, तर आपण ग्रामस्थ बोलू। काय सांगाल या ठिकाणी बिबट्याने अतिशय धुमाकूळ घातलाय, ऊस तोड चालू आहे, महिला भयभीत आहे, कर्मचारी शेतकरी वर्ग भयभीत आहे, ग्रामस्थांच्या वतीने तुम्ही काही वन विभागाकडे ह्याबाबत काही कळवलंय, कल्पना दिली आहे का? वन विभागाला सातत्याने माहिती देऊन वन विभाग इथं हजर राहत नाहीये। ज्यावेळेस आता कामगार लोक शेतात येत आहेत सकाळच्या बारी, बालमजूर आहेत, बारकेत, यांच्याकडे कळवल्यानंतर स्ट्रिक्ट ऍक्शन वन विभाग घेतच नाही। परिस्थिती काय होतीये आता कळल्यानंतर 1-1.5 तासांनी येणार, त्यावेळेस ते बघणार हा हाय इथं माग होता तिथं माग होता, त्याच्यावर स्ट्रिक्ट ऍक्शन नाही ना। सापळा लावतात का त्याच्यावरती बाबा 2 दिवस त्याच्यावर निरीक्षण करतात, येतोय का परत हा इथं, हे वन विभाग कोणी बघत नाहीये। फक्त आपलं आले ज्यावेळेस घटना घडती त्यावेळेस त्या माणसाचा बळी जातो, बळी गेल्यानंतर त्याचा उपयोग काय आहे का? काल एक इथून 5-5:30च्या सुमारास तिकडे ती बाई मारल्यानंतर कडेठाणमध्ये त्याच टायमिंगला इथं एक शेळ्या मेंढ्या चालणारी बाई होती, योगायोगाने त्या शिळीवरती ते निभावलं गेलं। त्या बाईवरती निभावलं असतं तर काय झालं असतं? एकटीच बाई होती आणि पूर्ण शेळ्या मेंढ्या तिच्याकडे होत्या, ह्या गाड्यांमुळे ती वाचली आहे काल बी। म्हणजे अक्षरशः बिबट्या हा शेतकऱ्यांच्या पाळीव जनावर हल्ला करता करता आता तो माणसावर हल्ला करू लागला आहे, माणसाचाही बळी घेऊ लागला आहे, नरभक्षक बनलेला आहे। मात्र वन विभाग कोणत्याही प्रकारची ठोस उपाययोजना करत नाही, केवळ येतात, पाहणी करतात, ठसाची पाहणी करतात आणि निघून जातात, पिंजरा लावायचा म्हणून लावतात, मात्र ते हलगर्जीपणा आणि निष्काळजीपणामुळे ह्या ठिकाणी बिबट्या नरभक्षक बनत चालला असून आणखी किती बळी घेणार हा बिबट्या, ह्या एक शंका निर्माण झाली आणि ठोस उपाययोजना राबवावी ह्या संदर्भात केंद्रीय वन विभाग असून द्या, राज्य लेवलवर आमदार आणि ह्यांनीही ह्या संदर्भात ठोस पावले उचलण्याची गरज आहे। राजेंद्र झेंडे, महान्यूज लाईव्ह, दौंड।